आजच्या नवोदय परीक्षेमध्ये हा एक प्रश्न आला होता बघा. एका चौरसाकार बागेची बाजू 50 सेमी आहे. बागेच्या आतल्या बाजूला 2.5 मीटर रुंद रस्ता आहे. या रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी ₹10 प्रति चौरस मीटर या दराने किती खर्च येईल? बघा इथं आता आकृती आपण काढलेली आहे, चौरस आकृती. याच्या चारही बाजू 50 50 50 आहेत आणि हा जो त्याच्या आतल्या बाजूला जो रेखांकित केलेला भाग आहे तो आहे रस्ता. आणि या रस्त्याची जी रुंदी आहे ती किती दिली त्यांनी उदाहरणामध्ये? 2.5 मीटर त्यांनी काय केलेली त्याची रुंदी दिलेली आहे. आता बघा या रेखांकित भागाचं काय करायचं आपल्याला? तर रस्त्याचं सपाटीकरण करायचं आहे. सपाटीकरण करण्यासाठी आलेला खर्च काढायचा आहे. याचा अर्थ आपल्याला इथं या आकृतीचे म्हणजे रेखांकित केलेला जो भाग आहे किंवा आकृती आहे त्याचं आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल. मग ठीक आहे, आपण काढूयात. बघा आता याची बाजू बघा, ही बाजू 50 आहे. आता ही जर आपण जोडली दोन बाजू तर ही पण बाजू काय होणार आहे? ही पूर्ण बाजू 50 होणार आहे आणि आपल्याला काय होणार आहे? आयत मिळून जाणार आहे. मग ह्या आयताचं क्षेत्रफळ या इथपासून ते इथपर्यंत या आयताचं जर क्षेत्रफळ काढायचं झालं तर आपल्याकडे सूत्र आहे बघा. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग लांबी इथं 50 आहे, ही 50 आहे, ही 50 आहे. रुंदी त्यांनी उदाहरणामध्येच दिलेली आहे की 2.5 सेमी. मग यांचा जर गुणाकार केला तर बघा इथं दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून काय करा? गुणाकार करा. 2500 आणि 25×5 1,600 1250 आलं. मात्र इथं एक घर काय होतं? दशांश चिन्ह होतं. मग इथं एक घर काय करा? दशांश चिन्ह द्या. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं? इथं यांचं क्षेत्रफळ 125 सेमी इथं आलेली आहे. आता ही 125 सेमी आली. सेम इथं याची पण काय होणार आहे? 125 सेमी येणार आहे. म्हणजे 125 आणि 125 250 सेमी काय होणार आहे? इथं येणार आहे. वरील आयताचं क्षेत्रफळ आणि या आयताचं क्षेत्रफळ. आता राहिला भाग कुठला? तर राहिला भाग बघा इथपासून ते इथपर्यंत जो आयत आहे त्याचा आणि या बाजूचा इथपासून ते इथपर्यंत असणाऱ्या आयताचा. आता याची लांबी कशी काढायची? तर याची बघा याची पूर्ण बाजूची लांबी किती आहे? 50 दिलेली आहे बरोबर. आता हे 50 आहे. आता हा जो भाग आहे तो 2.5 आहे आणि हा इथून एवढा भाग सुद्धा काय आहे? 2.5 इथं दिलेला आहे. हे 2.5 आणि हे 2.5 काय करावे लागतील? आपल्याला वजा करावे लागतील, कारण आपल्याला क्षेत्रफळ इथून खाली इथपर्यंत काढायचं आहे. लक्षात घ्या. मग हे 5 वजा केले 50मधून तर 45 येतं. म्हणजे याची लांबी झाली इथपासून ते इथपर्यंतच्या भागाची लांबी किती झाली? 45. आणि रुंदी काय? रुंदीमध्ये काही बदल होणार नाही. 2.5 सेमी. आता आयताची क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी इथं आपण केलं. आता इथं केल्यानंतर गुणाकार करा. तर इथं दशांश नाही असं समजून काय करा? गुणाकार करा. 25×5 1,600. 1,600चे 5 हातचे आले 12. 25 चोक 100. 100 आणि 12 112. पण इथं काय होतं? एक घर दशांश होतं म्हणून 112 पॉईंट काय झालं? 5 आलं बघा. इथपासून ते इथपर्यंतच्या भागाचं क्षेत्रफळ 112.5 आलं. आता जे याचं क्षेत्रफळ आहे या भागाचं इथपासून इथपर्यंत आयताचं तेच या आयताचं पण सेम असणार आहे बघा. मग या दोघांची बेरीज करा. 112.5 अधिक 112.5 किंवा गुणिले 2 करा. 5 आणि 5 10 0 हा चाला 1 2 आणि 2 4 आणि 1 5 1 आणि 1 2 1 आणि 1 2. बघा एक घर आहे इथं दशांश म्हणून इथं काय केलं? दशांश आपण दिलेलं आहे 225. बघा या आयताचं क्षेत्रफळ काढलं, या आयताचं क्षेत्रफळ काढलं, इथून इथपर्यंत मिळणाऱ्या आयताचं क्षेत्रफळ काढलं, या पण आयताचं आपण क्षेत्रफळ काढलेलं आहे. आता आपल्याला विचारलंय काय की सपाटीकरणाचा खर्च किती? सपाटीकरणाचा खर्च त्यांनी दर दिलेला आहे बघा. आता बघा 250 आणि 225 यांची काय करा? बेरीज करा. 250 आणि 225 या क्षेत्रफळांची बेरीज केली तर इथं 5 आले. 5 आणि 2 7 आले. 2 आणि 2 4 आले. 475 सेमी काय झालं? या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ आलेलं आहे. आता त्यांनी काय सांगितले बघा की जो सपाटीकरणाचा जो खर्च आहे तो ₹10 प्रति चौरस मीटर. मग हे जे क्षेत्रफळ तुमचं आलेलं आहे त्याला काय करा? 10 गुणा
10 न गुणा, याचा अर्थ काय करा, 475 आहे तसे लिहा आणि पुढे एक फक्त शून्य द्या. आता 4750 रुपये काय होणार आहे, हा जो रेखांकित केलेला जो भाग आहे म्हणजे जो रस्ता आहे की 50 सेमी बाजू असणाऱ्या एका चौरसाकार बागेच्या आत बाजूला 2.5 मीटरचा जो रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या किंवा सपाटीकरणासाठी जो येणारा खर्च आहे तो किती येणार आहे, 4750 रुपये खर्च येणार आहे. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला सातारा सैनिक स्कूल किंवा स्कॉलरशिपला हमखास येतात.